हॅलो. संक्रांत म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो सुवासिनींचा हळदी कुंकू कार्यक्रम आणि या कार्यक्रमात आवर्जून नेसली जाणारी काळी साडी. भारतीय संस्कृतीत शुभ कार्यात काळा रंग वर्ज्य मानला जातो, पण संक्रांतीला मात्र याच रंगाला विशेष महत्त्व दिले जाते. यामागे शास्त्र आणि परंपरा म्हणजे थंडीचा कडाका. मकर संक्रांत हा सण वर्षातील सर्वात थंड काळात येतो. पौष महिना सुरू असतो आणि वातावरणात प्रचंड गारवा असतो. विज्ञानाच्या नियमानुसार काळा रंग हा उष्णता शोषून घेणारा सर्वात प्रभावी रंग आहे. शरीरातील ऊब टिकवून ठेवण्यासाठी आणि थंडीपासून रक्षण करण्यासाठी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे फायदेशीर ठरते. आपल्या पूर्वजांनी विज्ञानाची जोड देऊन ही परंपरा सुरू केली, जेणेकरून सण साजरा करताना आरोग्याची काळजी घेतली जाईल. संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि इथून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. दिवस मोठा होऊ लागतो आणि रात्र लहान होऊ लागते. काळा रंग हा रात्रीचे प्रतीक मानला जातो. असे मानले जाते की या शेवटच्या मोठ्या रात्रीचा निरोप घेण्यासाठी आणि सूर्याचा उबदार प्रकाशाचे स्वागत करण्यासाठी काळी साडी नेसली जाते. काळी चंद्रकला. संक्रांतीला नेसल्या जाणाऱ्या काळ्या साडीला विशेषतः चंद्रकला असे म्हटले जाते. या साडीवर बारीक टिकल्या किंवा जरीचे काम असते, जे आकाशातील ताऱ्यांसारखे दिसते. या दिवशी काळ्या साडीवर पांढऱ्या हलव्याचे दागिने घालण्याची देखील प्रथा आहे. काळ्या रंगावर पांढरा शुभ्र हलवा उठून दिसतो, जे सौंदर्याचे एक अनोखे समीकरण आहे. आजच्या धावपळीच्या युगातही आपण ही परंपरा जपली आहे. पूर्वी फक्त साध्या काळ्या साड्या होत्या, पण आज पैठणी, काठपदरी आणि डिझायनर काळ्या साड्यांना महिलांची पसंती असते. हा रंग केवळ परंपरेचा भाग नसून तो स्त्रीच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारचा डौल आणि आत्मविश्वास निर्माण करतो. संक्रांत हा सण स्नेह वाढवण्याचा आहे. काळा रंग हा सर्व रंगांना आपल्यात सामावून घेतो. त्याचप्रमाणे आपणही जीवनातील सर्व कटू आठवणी विसरून एकमेकांबद्दलचे हेवे दावे सोडून प्रेमाने एकत्र यावे, हाच यामागचा संदेश या सणातून मिळतो.